ठाकरे बंधूंचं लहान मुलांच्या जीवावर राजकारण सुरू आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर घणाघात केला। हिंदी सक्ती विरोधातील एकत्र मोर्चावरून त्यांनी टीका केली। हिंदी भाषा लादण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या काळातीलच आहे, तेव्हा राज ठाकरे गप्प का होते असा सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केला। दिशा सालियनवर बोलत नाही, लहान मुलांवर अन्याय करायला निघालेत असा हल्लाबोल देखील आता सदावर्ते यांनी केलेला आहे। दरम्यान ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। ऐकूयात। आपल्या सोबतच गुणरत्न सदावर्ते सर, खूप सारं स्वागत सर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे, मोर्चा काढणार आहेत आणि विषय आहे मराठी विरुद्ध हिंदी भाषा सक्तीची करण्यासंदर्भात त्यांचा आरोप आहे। कसं पाहताय? सर्व पक्षांना आमंत्रित केलेलं आहे, सर्वांना आवाहन केलेलं आहे, सर्वांनी सहभागी व्हायचं सांगितलंय आणि यात कोणताही झेंडा नसणार आहे, मराठी माणसाचा मोर्चा असेल असं ते सांगतायत। अरे भाई राज ठाकरे, वो उद्धव ठाकरे को फोन करके पूछ लेना। 3 भाषा की पॉलिसी उद्धव ही मुख्यमंत्री थे उस समय लाई गई है। पहले शर्मिंदगी पेश करने को बोलो उद्धव को, फिर दूसरे के तरफ 1 उंगली दूसरे को बताने का पहले 4 उंगली तुम्हारे तरफ है, ध्यान रखना। भाई भाई एक ही है, ये कह रहे हो ना, तो तुम्हारी सोच भी फिर दुगनी क्या बोलते हैं उसमें ड्वेल है। यानी जब वो भाई था जब क्यों नहीं बोले भैया? तेव्हा तुमच्या कंठामध्ये दम नव्हता का? आत्ता कंठात आहे का? लहान लेकरांच्या जीवावर राजकारण करायला निघालात का? अरे लेकरं आता शाळेत जात आहेत, 16 जूनपासून शाळा सुरू झालेली आहे। लेकरं हिंदी शिकत आहेत, पालक हिंदीच्या गोडीत आहेत। हा म्हणजे सरकारचा दोष आहे का? तुम्ही मागणी केली की 3री ऐच्छिक भाषा द्या, दिली ना? का नरेटिव्ह पसरवताय, खोटं नरेटिव्ह? मुलांच्या टाळूवर आणि मुलांच्या गळचेपीच्या विरुद्ध जे करता येईल ते करू। तिथं कोणाची गय केली जाणार नाही। कोण उद्धव ठाकरे, कोण राज ठाकरे आणि कोण ते काँग्रेसी, ते पाहिलं जाणार नाही। हां, तुम्ही दिशा सालियनवर बोलू शकत नाही आणि दुसऱ्यांच्या लेकरांवर अन्याय करायला निघालात। कॅमेरा विनीत पेंडेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।